आत्ताची सर्वात मोठी आणि हृदय पिळवून टाकणाऱ्या घटनेसंदर्भातील बातमी समोर आली आहे, ज्यात नेवासा फाटा येथे फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटुंबातील 5 जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। मृतांमध्ये मायलेकांसह एका वृद्ध महिलेचा समावेश आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। नेवासा फाटा येथील कालिका फर्निचरला मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली। आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आगीच्या धुरामुळे दुकानाच्या पुढील बाजूला झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना गुदमरल्याने आपला जीव गमवावा लागला। मयूर अरुण रासने, वय वर्ष 45, त्यांची पत्नी पायल मयूर रासने, वय वर्ष 38, 2 मुले अंश, वय वर्ष 10, चैतन्य, वय वर्ष 7 आणि एका वृद्ध महिलेचा या आगीत मृत्यू झाला आहे। एका सदस्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। या घटनेमुळे संपूर्ण दुकान भस्मसात झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।